जे त्यांचे घरचे असतात त्यांचा सपोर्ट नसतो त्यांना. घराच्या बाहेर कशाला जायचं, रानात जायचं, धार काढायचं तेवढंच त्यांना माहिती असतं. एक तर आपल्याकडे महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून आयडेंटिफिकेशन अजूनही नाही. आमचा फोकस काय होता, आमच्या साताऱ्याचे जेवढे प्रोडक्ट्स आहेत, व्हॉट एव्हर जे पण पारंपरिक पद्धतीने जे आपण करतो ते सगळे आमच्या मराठी लोकांना जगभरात कुठेही असू दे त्यांना भेटलं पाहिजे. आम्ही जेव्हा इथं सुरूरला आलो, छोट्याशा 500 स्क्वेअर फूटच्या शेडमध्ये आम्ही चालू केलं. आज आपण 2.25 एकरच्या एक प्रिमायसेसमध्ये फॅसिलिटीमध्ये बसलोय. आम्ही सुरुवात केली होती दुबईपासून, नंतर आम्ही US केलं, नंतर आम्ही UK केलं. मी नेदरलँडला पण एक कन्साइनमेंट पाठवलेली आहे. सणवार आले की उलट जास्त डिमांड असते कस्टमरची, पण त्यांचा वेळ एक्झॅक्ट त्या वेळेला कमी असतो. हे सगळं मॅनेज कसं केलं? आम्ही सिच्युएशन अडॉप्ट केली आहे, म्हणजे हे होणारच आहे, ऍक्सेप्टेड आहे. 101 महिला शेतकरी आमच्याकडे जुडले गेलेले आहेत. पहिल्या आमचे इथले जे लोक काम करतात त्यांना रोजगार भेटणं पाहिजे, ते सक्षम झाले पाहिजे. ठाण्यातनं एक तरुण साताऱ्याच्या एका छोट्या गावामध्ये येतो आणि केमिकल मुक्त असं काही अन्न आपल्याला तयार करता येईल का याच्यावर अभ्यास करतो. पुढे हेच अन्न एक्सपोर्ट आपल्याला करता येईल का यावरही ते काम करतात आणि महिला शेतकऱ्यांबरोबरही त्यांची वाटचाल सुरू होते. ही सगळी जादू त्यांनी नक्की कशी घडवली आहे हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग भेटूया या जादूगाराला. स्वागत आहे मोनिश डांगे यांचं. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेनमध्ये. नमस्कार. जसं मी म्हटलं की ठाण्यात जन्मलेला आहात तुम्ही आणि सुरूरमध्ये येऊन असं काहीतरी करावं असं का वाटलं? काय होतं, आमचा एक आधीपासून माझा एक विजन होता की पहिली गोष्ट बिझनेसमध्ये असं एक विजन होतं की फूडमध्ये आपण काहीतरी करायचं. म्हणून ऑर्गॅत्माचा एक संकल्पना होती, ते सगळं आम्ही केलं. मग गावाकडे काय यायचं, म्हणजे महिला आहेत, शेतकरी आहेत, बरोबर, त्यांना एक रोजगार द्यायचा, त्यांना एम्पॉवर करणं, हा आमचा एक उद्देश होता. तर ते एकच कारण होतं, ठाण्यापासून आपण सुरूरमध्ये येणं. आम्ही जेव्हा इथं सुरूरला आलो, एक छोट्याशा 500 स्क्वेअर फूटच्या शेडमध्ये आम्ही चालू केलं. आज आपण 2.25 एकरच्या एक प्रिमायसेसमध्ये फॅसिलिटीमध्ये बसलो आहे. 35 महिला आहेत, ते सगळे काम करतात. मग तो एकच आमचा एक एम होता की गावाकडे यायचं, रोजगार द्यायचा महिलांना, शेतकऱ्यांना, आणि तसं आम्ही एक सुरू केलं तेव्हा 2017मध्ये. ऑर्गॅत्मा या ब्रँडची सुरुवात कशी झाली? पण ऑर्गॅत्मा या ब्रँडची सुरुवात 2017मध्ये एका 500 स्क्वेअर फूटच्या शेडमध्ये एका मशीनबरोबर झाली. फक्त मशीनमध्ये कोणती मशीन, आम्ही काय करतो, लाकडी घाण्यावरचं तेल हे आम्ही एक्स्ट्रॅक्शन, ऑइल एक्स्ट्रॅक्शनचा आमचा मेन बिझनेस आहे. तर एका मशीनपासून आम्ही सुरुवात केली होती. जसं जसं आमचं ते सेल वाढलं, डिमांड वाढलं, मग लोकांनीच आम्हाला डिमांड केलं की तुम्ही फक्त ऑइल का देताय आम्हाला? आम्हाला किचनमध्ये, जेवणामध्ये बरेच काही लागतात, गूळ लागतात, मग तुमचा हळद पावडर लागतं, मग हे तुम्ही मला सेंद्रिय आम्हाला का देत नाही? मग तसं असं एक 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 चालू करत 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 आज आमच्याकडे 300+ केमिकल फ्री प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यामधलं ऑइल आमचं हॉट प्रोडक्ट एकदम असं म्हणलं चालेल, स्वतःचं आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्याचबरोबर बाकी जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत ते सगळे आम्ही शेतकऱ्यांकडनं, महिला ग्रुप्सकडनं ते पूर्ण आम्ही बनवून घेतो, पॅक करून घेतो, आणि आम्ही इथे आणि जगभरामध्ये, देशामध्ये, 3 देशामध्ये आम्ही आता सध्या विकतोय. कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल तर त्या बिझनेसला एक्सपोर्ट करणं हे तसं जास्त अवघड आहे असं म्हणतात. पण तुम्ही जेव्हा या ऑइलची कल्पना केली, लाकडी घाण्यावरचं तेल याची कल्पना केली, तेव्हा तुम्ही विचार केला होता की तुम्ही हे एक्सपोर्ट करू शकाल म्हणून? नाही, मुळात मला एक्सपोर्ट करायचा होता, म्हणून मी या बिझनेसमध्ये शिरलो. अच्छा, उलट झालं? उलट. आता जेव्हा आम्ही हे सगळं स्टडी करत होतो तेव्हा आम्हाला असं समजलं की जगभरामध्ये आपले लोक भरपूर आहेत, पण त्यांना तिकडे आपले प्रोडक्ट भेटणं हे खूप डिफिकल्ट आहे. बरं, एक्सपोर्ट करायला चॅलेंजेस खूप आपले आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन आपले म्हणायचंय, म्हणजे बरोबर? मला म्हणायचं आहे महाराष्ट्रीयन, खास करून मराठी कम्युनिटीज. तर त्यांना हे प्रोडक्ट्स भेटतच नाही आपले बरेचसे. म्हणजे लाकडी घाण्यावरचं तेल ते विसरले असतील कदाचित, त्यांना तिकडे काय भेटतं, रिफाईंड तेल, नाही, नॉर्मल पण वगैरे. काही जनरेशनला खरं तर असं आहे की लाकडी घाणा हाच मुळात माहिती नव्हता. हो, पण तुम्ही जर बघितलं ना, 2017मध्ये हे लाकडी घाण्यावरचं जो रिव्होल्युशन आणला ना, ते आम्हीच आणलंय, ऑर्गॅत्मानेच आणलंय. म्हणून तेव्हापासून जो आम्ही 3-4 वर्ष इनिशियल स्टेजमध्ये फक्त आणि फक्त अवेअरनेस केलाय. आम्ही सेलवरती फोकसच नव्हता. जसं तुम्ही बोललात की त्यांना माहीत नाही, हे माहिती करून देण्यासाठी आम्ही 3-4 वर्ष घालवले. त्यात लागलं मग कोविड. मग कोविड नंतर परत 2 वर्ष अजून अवेअरनेस करावा लागला. त्याच्यानंतर आमचा ग्राफ कुठेतरी एक चालू झाला, जरा चांगल्यापैकी आम्ही पिकअप पकडला. हे फार महत्त्वाचं आहे खरं तर, कारण तुम्ही अशा क्षेत्रामध्ये उतरला ज्या क्षेत्राचं महत्त्व त्या लोकांना खरं तर माहितीच नव्हतं.
अशा वेळेला तुम्हाला कॉन्फिडन्स होतं का की ज्या एक्सपोर्टसाठी म्हणून आपण या पद्धतीचा बिझनेस करतोय किंवा या पद्धतीचा विचार करतोय तर हे आपण करू शकू? नाही, कॉन्फिडन्समध्ये एक विजन आमचा क्लिअर होता की आम्हाला काय करायचं आहे. एक्सपोर्ट करायचं तर एक्सपोर्ट का करायचं, म्हणजे एक्सपोर्ट पूर्ण जग करत आहे, मला का करायचं आहे. मला फक्त आपल्या मराठी कम्युनिटींना आपले महाराष्ट्राचे प्रोडक्ट, आपल्या शेतकऱ्यांच्या बायकांचे प्रोडक्ट गेले पाहिजे, बाकी अजून काही उद्देश नव्हता. म्हणजे असं प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर बरेच प्रोडक्ट आहे एक्सपोर्ट करायला, पण त्याच्यावरती आमचा फोकस नव्हता. आमचा फोकस काय होता, मी इथे सुरूरला साताऱ्याला बसलो आहे. आमच्या साताऱ्याचे जेवढे भागातले जे आहेत प्रोडक्ट्स आहेत, वॉट एव्हर जे पण पारंपरिक पद्धतीने जे आपण करतो, ते सगळे आमच्या मराठी लोकांना जगभरात कुठेही असू दे त्यांना भेटलं पाहिजे. आम्ही सुरुवात केली होती दुबईपासून, नंतर आम्ही US केलं, नंतर आम्ही UK केलं, आम्ही नेदरलँडला पण एक कन्साइनमेंट पाठवलेली आहे. असं आहे. पण स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट्स वाढवणं या दोनमध्ये तुम्हाला नक्की काय अडचणी आल्या? अडचणी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण आहे, ट्रेडिंगमध्ये पण आहे. ओके, काय असतं, जेव्हा आम्ही या सगळ्या ग्रुप्सकडनं काम करून घेतो, डिमांड माझ्याकडनं असतात, सप्लायमध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतो. मग तो जो गॅप मॅच करायचा आहे ना, तर त्यासाठी मोठमोठे म्हणजे वेगवेगळे चेन्स तयार करणं, बायकांना त्यांना जर ट्रेनिंग देऊन त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी बनवणं. कारण आम्ही तर फक्त ऑइल मॅन्युफॅक्चर करतोय, कोल्ड प्रेस्ड ऑइल्स, आणि त्याच्यावरती आम्ही फोमचा फोकस आहे. तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आमचा तो किंग असल्यामुळे आम्हाला तिथे काय प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही जर समजा कुठेतरी दुसरं काहीतरी डिमांड केलं ॲज अ कस्टमर, आणि ते लोकांकडनं अपेक्षा आहे की मी ते फुलफिल करू शकतो, तर माझा बॅकएंडमध्ये तो सप्लाय चेन तयार पाहिजे. तर त्याच्यासाठी आमचं एक यंत्रणा, एक वेगळी टीम असते, जे लोकांना, महिलांना, शेतकऱ्यांना, जे काम करणारे लोक आहेत ऑन फील्ड, त्यांना ट्रेनिंग द्यायचं, त्यांच्याकडनं प्रोडक्ट्स कंटिन्युअसली मागवत राहायचा. महिलांच्या बाबतीत खरं तर एक सांगितलं जातं म्हणजे बचत गट. मी तुमच्या मॉलमध्ये बघते चटण्या, याच्या बरोबरीनं ऑर्गॅनिक साबण, अशा पद्धतीचेही सगळे प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. पण महिलांबरोबर काम करायचं तर त्याचा एक मोठा प्रॉब्लेम असा असतो, जो याआधी अनेक बिझनेसमननी चर्चिलेला आहे, की ठराविक वेळी सप्लाय करणं किंवा ती कमिटमेंट पाळणं त्यांना शक्य होत नाही. खूपदा घरच्या जबाबदाऱ्या असतात, सणवार आले की उलट जास्त डिमांड असते कस्टमरची, पण त्यांचा वेळ एक्झॅक्ट त्या वेळेला कमी असतो. हे सगळं मॅनेज कसं केलं ते तुम्ही? आम्ही ते अडॅप्ट करून घ्यायचं ते सिच्युएशनला, म्हणजे ते होणारच आहे. जर म्हणजे तुम्ही एक्सेप्ट नाही केलं की बाबा आता आमच्याकडे 35 महिला आहेत, बरोबर, ते सकाळी सगळं काम करून मग इथे येतात, मग इथे त्यांचं राबवतात सगळं, मग परत घरी जाऊन त्यांना सगळं करायचं असतं. त्यातलं तर त्यांनी आम्हाला म्हटलं की आज सण आहे, आम्हाला सुट्टी पाहिजे, आमच्या घरी काहीतरी अमुक तमुक वगैरे आहे, तर आम्ही त्यांना अडू शकत नाही. त्यांना एम्पॉवरमेंट म्हणजे काय, त्यांना पण कॉपरेट करणं, बरोबर. मग त्यांना आम्ही ते सगळं मॅनेज करतो की बाबा ठीक आहे, तुम्हाला एवढी एवढी फॅसिलिटी पाहिजे, ही फॅसिलिटी घ्या. त्याचबरोबर जे शेतकरी बायका आहेत ज्यांच्याकडनं आम्ही सगळं घेतो, त्यांचं पण असंच अडीअडचणी खूप आहे. सकाळी दुपारी कधी पण त्यांचं काही कधी फोन लागत नाही, कधी काय लागत नाही. तर हे सगळ्या गोष्टींना आम्हाला पूर्ण सामोरं जावं लागतं. पण ही सिच्युएशन आम्ही अडॉप्ट केली आहे, म्हणजे हे होणारच आहे, ॲक्सेप्टेड आहे. पण हे एक काय म्हणतात, फाउंडर म्हणून हे तुम्ही करू शकता. पण तुमची टीम हे कसं हँडल करते, की नाही, तुम्ही जे टीमलाही जे तसंच ट्रेनिंग माझ्या करता? विजन आहेत ना, तेच माझ्या टीमचे विजन आहेत. म्हणजे आम्ही टीमला पण तसंच तयार केलेलं आहे. काय असतं, त्याला एक पॅशन पाहिजे. आता आमच्याकडे इंटरव्ह्यूला रोज 50 लोक येतात, पण त्याच्यामध्ये 5 लोकांमध्येच पॅशन असतं. मग ते 5 लोकांना मी सिलेक्ट करतो. हे फार महत्वाचं आहे, कारण खूपदा आपण बघतो की स्टार्टअप्स जे ते खूप हिरहिरीने सुरू होतात, पण ते तेवढ्या प्रमाणात पुढे गेलेले आपल्याला दिसत नाही. त्याचा रिझनच तो आहे की डिमोटिवेट होऊन जातात. तुम्ही जो मला विचारलात ना, महिलांचा असं असं प्रॉब्लेम असतात, मग तुम्ही कसं त्याला मॅनेज करता. मी एक्सेप्ट केलं की हे प्रॉब्लेम होणारच आहे, त्याला घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. मग त्यांनी कॉपरेट केलं नाही म्हणून मी माझं सगळं प्रोग्रेस थांबवायचं का, असं नाही ना. भरपूर महिलांचे ग्रुप आहेत आपल्याकडे, भरपूर. म्हणजे कोण हळद पावडर देतात, कोण काय देतात. बरं, हळद पावडर देणारे पण आमच्याकडे 3 ग्रुप आहेत. एकाने नाही दिलं तर दुसरीकडनं आम्हाला येतात. बरं, त्याची क्वालिटी, त्याची हायजीन अँड एव्हरीथिंग, सगळं पॅरामीटर्स आम्ही महिलांना ट्रेन केलेलं आहे. तुम्हाला असं असं द्यायचं आहे, असं तसं यायचं आहे. सो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आता या स्टेजला आपण 2026ला म्हटलोय की ती पूर्ण बॅकएंड सप्लाय चेन सिस्टम आहे ना, ती पूर्ण सेट आहे. तिथे काहीच आमचा एक लूप होल नाही आहे. पण महिलांच्या कशा प्रतिक्रिया असतात जेव्हा अ, अ, अशा पद्धतीनं काम त्यांच्याकडनं करून घेतलं जातं, तर त्यांना किती, आणि खास करून महिला शेतकरी? आता कसं आहे, त्यांना तर सवय झालं आहे. म्हणजे ऑर्गत्मा त्यांना माहिती आहे की आमचं फिक्स माल घेणारं कोण आहे तर ऑर्गत्मा आहे. मग त्यांना आता काय प्रॉब्लेम नाही आहे, कारण असे आता आम्ही एक 100 महिला शेतकरी आमच्याकडे जुडले गेलेले आहेत,
जे वेगवेगळे पदार्थ आम्हाला देतात. हे पण बरोबर. महत्वाचं आहे खरं तर. म्हणजे सॉरी मी तुम्हाला मध्ये इंटरप्ट करते. एक तर आपल्याकडे महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून आयडेंटिफिकेशन अजूनही नाहीये नाहीये, नाहीये. आणि त्याच्यात 101 महिला शेतकरी जोडणं बरोबर. हे खूप मोठं बघा सक्सेस ते आहे खरं तर. शेतकरीच असतात. जसं तुम्ही बोलला ते शेतकरीच असतात. पण शेतकरीमध्ये आमचा काय असतो, एक पुरुष डॉमिनेटेड जो शेतकरी आहे ना, तो नजरेमध्ये येतो. हे पण शेतकरीच आहेत, फक्त यांना आपण घरी बसवलंय काहीतरी भाज्या करायला, पाहुणे येतात त्यांना चहा पाणी करायला. पण त्यांना आपण जर समजा रोजगार दिला, त्यांना आपण सांगितलं की मग तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल दुपारच्या काळात इथे या, हे करा, ते करा, व्हॉटएव्हर ते करतात. आणि आता तर सगळे बायका ट्रेन झालेत आमचे. म्हणजे आता जर समजा नवीन बायका आम्हाला जॉईन करायचं असेल ना, तर 100 पैकी कोणतरी एक लीडर मुकादम बनलाय त्यांचा, जो त्यांना ट्रेन करू शकतो. तर ओके. आमचं काम अजून इझी झालंय. मग आम्ही अजून मार्केटिंगवरती फोकस आहे आमचा. मग ते बाकीचं काम ते सगळं लोक ते करून घेतात. पण पहिल्या काही 10 महिलांना ट्रेन करताना नक्की काय काय अडचणी खूप आल्या? अडचणी आल्या. ते अडचणी ते भेटतच नव्हते. तिथूनच सुरुवात. म्हणजे त्यांना ट्रेन करणं ते तर खूप लांब राहिला. पण त्यांना इथे आणणं, त्यांना सगळं समजवणं आमच्या याच्यामध्ये, म्हणजे आमचं विजन त्यांचं विजन मॅच करून घेणं, त्यालाच आम्हाला 1 वर्ष लागलं. काय काय अडचणी आल्या त्या महिलांनी अडचणी कसं म्हणजे रिॲक्ट काय केलं असतात, नंतर? पहिली गोष्ट म्हणजे जे त्यांचे घरचे असतात त्यांचा सपोर्ट नसतो त्यांना. हम्म. तुम्ही घराच्या बाहेर कशाला जायचं, रानात जायचं, धार काढायचं, तेवढंच त्यांना माहिती असतं. मग त्यांना आम्ही सगळं समजवलं का, कसं, का वगैरे. मग त्याच्यामध्ये पाणी फाउंडेशन, मग त्याचे वेगवेगळे जे क्षेत्रातले जे लोक काम करतायत त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट भेटला. त्यांनी वेगळं सेपरेट त्यांना ट्रेनिंग घेतलं, त्यांना मोटिवेशन केलं वगैरे. कसं असतं, आम्ही बोलणं आणि पाणी फाउंडेशन सारख्या लोकांनी बोलण्यामध्ये फरक आहे. मग जेव्हा त्यांनी बोलायला लागलं तेव्हा त्यांना समजलं. आणि महिलांसाठी एक असतं ना की सुरक्षित जागा असणं म्हणजे कुठे जाऊन काम करायचंय तर ती जागा सुरक्षित कशी आहे सुरक्षित. हे बघणं त्या सुरुवातीलाच येस. त्यांना नाही, आता आवश्यक तुम्ही असतं. आज आमच्याकडे बघितलं ना, आम्ही वुमेन वर्कफोर्स डॉमिनेटेड आहे. फक्त एक 3-4 मॅनेजर सोडले ना, आमच्या रिटेल सेल पासून ते पूर्ण क्वालिटी, आपला डिस्पॅच, इन्व्हेंटरी सगळं बायका बघतात. आणि हे सगळे गेल्या 8-9 वर्षापासून आमच्याकडे कामाला आहेत. कोणी सोडलेलं नाहीये. सिक्युरिटी, सेफ्टी ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना पण माहिती आहे की आमची जबाबदारी आहे. जे पण गट आम्हाला महिला बचत गट म्हणून शेतकरी आमच्याकडे येतात ना, हे आमचे बायकच त्यांना मोटिवेशन करतात. इथे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ते सगळं सेफ्टी, इथे सगळं सिक्युरिटी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे एक रिटेल सेलमध्ये इथे प्रणाली म्हणून एक मुलगी आहे. बरेच लोक कस्टमर आहे ना, प्रणालीकडे जाऊया म्हणून येतात. ऑर्गत्मामध्ये थांबल्यानंतर पण प्रणालीकडे जाऊया चला. हे खूप मोठं आहे की एखादा ब्रँड जो आहे तो तिथल्या लोकांमुळे ओळखलं जाणं. असं झालंय. प्रणाली आमची ती इकडचीच मुलगी आहे, पण तिला लोक बोलतात, म्हणजे कस्टमर बोलतात. मला बरेचदा फोन येतात कस्टमर लोकांचा, प्रणाली आहे का आज. मग मी ते नंबर पाठवतो की तुझे कस्टमर बघ काय म्हणतात. असं आहे. हे पण आहे की इनसिक्युअर न होणं हे पण एक खूप हो. मोठी गोष्ट आहे. नाही, म्हणजे आम्ही त्यांना ते otherwise- पूर्ण एकदम त्यांच्या म्हणजे बोलतात ना, त्यांच्या मनात आम्ही आहे हो एवढं पण मी सांगतो. तुमचा ब्रँड त्या एम्प्लॉईच्या नावाने ओळखला जातो ही एम्प्लॉयच्या पण खूप नावाने मोठी गोष्ट आहे. बरेच लोक आहे आमच्या इथे. महिलाच्या पॅकिंग मध्ये पण यांना बरेच कस्टमर त्यांना पण ओळखतात. ती आहे का, ही आहे का वगैरे वगैरे असं. हे पण आहे की महिलांना स्वतःचं कौतुक असेल, कौतुक करणारं कोणी असेल तर त्या लवकर मोटिवेट होतात. मला वाटतं तो धागा जो आहे तो तुम्ही पकडलेला आहे. Exactly. हो. आपण एक्सपोर्ट बद्दल बोलत होतो. अनेक स्टार्टअप सुरू होतात. खूपदा असं होतं की त्यांना बिझनेस करायचा असतो पण तो बिझनेस तसा सस्टेन होत नाही. तुम्ही जेव्हा सुरू केला तेव्हा बऱ्यापैकी म्हणजे हे प्रोडक्ट अस्तित्वातच नाहीये. हो. म्हणजे शून्य बाजारपेठ होती. बरोबर. तिथून बाजारपेठ तयार करणं, एक्सपोर्ट तयार करणं, हे सगळं कसं केलं तुम्ही? आम्ही स्टार्ट केलं होतं दुबईला आम्ही जाऊन कुणाला तरी भेटलं, त्यांच्याकडनं आमची मीटिंग झाली, नेगोशिएशन झाले. कोल्ड प्रेस ऑइल तेव्हा खरं म्हणजे नवीन होता, पण त्या माणसाने आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली. दुबईचा आमचा खूप चांगलं पिकअप पकडला. आम्ही प्रोडक्ट चालू केलं होतं. 1, 3, 4, 5 प्रोडक्ट वाढले. मग दुबई आमचा सेट झाला. त्यानंतर आम्ही US मध्ये एंट्री मारली. US मध्ये आम्ही 2 वर्ष अगोदर एंट्री मारली. US मध्ये पण आम्ही स्टार्ट केलं होतं एका प्रोडक्टपासून. आज आम्ही 5 ते 6 प्रोडक्ट एक्सपोर्ट करतोय. आणि US मध्ये डेअरी प्रोडक्ट पाठवणं इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पण आपण घी पाठवतोय. आणि तुम्हाला सांगतो मी, आमच्या एवढ्या प्रोडक्टमध्ये दुबई, US सगळं पकडून घी आमचा टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे US मध्ये. आणि घी म्हणजे गीर गायचं शुद्ध तूप म्हणतोय मी तुम्हाला. लोकांना एवढा डिमांड आहे ना तिथून. आम्हाला नेहमी सतत ऑर्डर्स असतात घीचा. तो एक्सपोर्टमध्ये चॅलेंजेस येतात. आता घी पाठवणं काय सोपं काम नाही आहे US मध्ये. त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात.
पण ते कंप्लायन्स करणं, त्याचं टीम पूर्ण त्याच्यावरती काम करणं, ही बॅकएंडमध्ये एक सिस्टम आम्ही बसवलेली आहे की कोणत्या कंट्रीमध्ये काय करायचं आहे ना, त्याचं एक पूर्ण प्रोसिजर SOP पण ठरलेली आहे आमच्याकडे. तर त्या हिशोबाने आम्ही करतो. स्टार्टिंगला 100% चॅलेंजेस आले. कन्साइनमेंट रिजेक्ट झालं, परत पण आलंय. पण रिजेक्ट झाला, परत आलं म्हणून आम्ही डिमोटिवेट नाही व्हायचं ना. का रिजेक्ट आला, त्याचं कॅन्सल झालं, मग ती आम्ही पूर्ण सुधारणा करून घेतलं. कुठे आमच्याकडनं प्रॉब्लेम होता तर आम्ही केलं, समोरच्याकडनं प्रॉब्लेम होता समोरच्याला सांगितलं तू हे करून घे. बट वी मेड इट एन्श्युअर की केलं पाहिजे आपल्याला. आता इथून पुढे तुम्हाला तुमच्या कंपनीला कुठे घेऊन जायचंय, नक्की विजन काय आता आहे बघा, आता याच्या पुढचं? मी तुम्हाला सांगतो 2026 चालू आहे आता. आम्ही आता ठरवलेलं आहे की आम्हाला 128 देशांमध्ये पोहोचायचं आहे. 200 पैकी आम्ही 128 देशांचा आम्ही चेकलिस्ट केलाय. बाकीचे 72 देश आम्ही वजा केले की त्या पोहोचू शकत नाही तिथे आपण. पण आता हे 128 देश असे आहेत जिथे मराठी लोक भरपूर आहेत, त्यांना आपले प्रोडक्ट्स पाहिजे असतात आणि आम्ही तिथे पोहोचणार आहे. ते पोहोचण्यासाठी एक रोडमॅप ठरावा लागतो आपल्याला. ते रोडमॅप काय म्हणजे की आता आम्ही US मध्ये एक ताई काम करतात आमच्यासाठी, जे तिकडचं पूर्ण ऑपरेशन्स बघतात, बरोबर. तसं आता आम्ही दुबईला पण एक जण बघितलेलं आहे. तर आम्ही हे प्रत्येक देशामध्ये एक एक लेडीज, एक एक महिला तयार करतोय, हे जे पूर्ण ऑपरेशन्स बघणार आहे. आणि हे पूर्ण इथून ते पूर्ण एंडपर्यंत हे महिलांचंच काम असणार आहे. हे मी तेच म्हणणार होते की मॅन्युफॅक्चरिंग पासून ते डिस्ट्रीब्युशन पर्यंत पूर्ण सगळ्या पूर्ण चेनमध्ये टोटल महिला आहेत. चेनमध्ये महिलांचंच काम असणार आहे. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही कधी केरला स्टोअरचं कन्सेप्ट बघा. आपल्या शहरामध्ये केरला स्टोअर म्हणून कन्सेप्ट असतं. छोटंसं स्टोअर असतं, काय नसतं, ते हस्बंड वाईफ बसलेलं असतात. तुमचं आणि माझं पाऊल तिकडे कधीच जाणार नाही. केरलावाले तिथूनच घेणार सगळं. आपण गेलो तरी काय घेणार, आपण बनाना चिप्स घेणार, बाकी काय नाही घेणार. हे असतं एक दोन गोष्टी आहे याच्यामधल्या की आपल्याला तो फ्लेवर्ड हवा असतो. म्हणजे कोल्हापूरमधली मिसळ, पुण्यातली मिसळ आणि नाशिकचं मिसळ मधला जसा जो फरक असतो, बरोबर आहे. तर आपल्याला आपलं ओरिजिन टेस्ट जी आहे ती फार प्रिय ती असते. फार प्रिय असते, बरोबर आहे. आणि भारतीय माणूस मसाल्यांसाठीच ओळखला जातो. ओळखला जातो. आता त्या केरला स्टोअर्समध्ये ना, तुम्ही बघा, त्या 3 गोष्टीसाठी ते केरलाचे लोक तिथे जातात. एक तर त्यांना एक जाणीव आहे की हे माझ्या राज्यातलं, माझ्या गावातलं आहे. दुसरं त्यांना माहिती आहे की हे माझ्या महिलांनी, शेतकऱ्यांनी माझ्या गावातलं केलं आहे. तिसरं त्यांना वाटतं की बिकॉज ते माझ्या गावातनं आलाय, माझ्या महिला लोकांनी केलंय, हे ऑथेंटिक आहे. मला सांगा, तसं महाराष्ट्र स्टोअर्स आपण करायला गेलो तर काय प्रॉब्लेम आहे सगळीकडे. बरोबर. त्याच केरलाचाच मॉडेल अप्लाय करायचा. केरला स्टोअर तर बघूनच माहिती पडतं हे केरला स्टोअर आहे, आपल्याला कोणाची सांगायची गरज नसते. तर तसं माझं एक विजन आहे की आपण महाराष्ट्र स्टोअर सगळीकडे चालू करूया, छोटे, जिथे बघून तर माहितीच पाहिजे हे आपल्या महाराष्ट्राचे स्टोअर्स आहेत, प्लस लोकांना तिथे सगळे प्रोडक्ट भेटले पाहिजे. आणि हे पूर्ण चेन इथून ते तिथपर्यंत हे चेन पूर्ण महिला ऑपरेट करण्यात आली. हे फार महत्त्वाचं आहे. आपण खूप वेळेला असं म्हणतो की विमेन एम्पॉवरमेंट असं म्हणत असताना आपण त्या सगळ्या प्रोसेसमधनं पुरुष मायनस करून टाकतो. तर एम्पॉवरमेंट करायची असेल तर पुरुषांना मायनस करून चालणार नाही. खरं तर हातात हात घालून ती एम्पॉवरमेंट झाली पाहिजे. आणि त्याचं एक खूप मोठं उदाहरण मला असं वाटतं मोनिश तुमच्या थ्रू झालंय. म्हणजे महिला शेतकरी असतील, ग्रॅज्युएट झालेल्या मुली असतील किंवा परदेशात राहणाऱ्या मुली असतील, बायका असतील, ज्यांना काहीतरी करायचंय, त्यांनी खरं तर मोनिशशी संपर्क केला तर पुढे ही चेन अधिक मोठ्या आम्ही तर प्रमाणावर. अजून प्रत्येक देशात असे पॅशनेट महिला शोधतोय. म्हणजे मला एवढे पण फोन येत असतात की अरे माझी मिसेस असंच बसली आहे US मध्ये, जर्मनीमध्ये, काय करायचं नाही. तर आम्ही तिला पूर्ण बरं, त्यांना फक्त असं नाही की आम्हाला एक त्यांना उभं करायचं आहे, नाही, त्यांच्यामध्ये आधी आम्ही तो पॅशन इन्व्हॉल्व टाकतो की तुम्हाला का करायचं आहे. पैसा हा सेकंडरी पार्ट झाला. पहिल्या आमचे इथले जे लोक काम करतात त्यांना रोजगार भेटणं पाहिजे, ते सक्षम झाले पाहिजे, ते सगळं तयार झालं की आपण सगळंच सक्सेस आहोत. अगदी बरोबर आहे. येस. हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही या तिघांपैकी कुठल्याही प्रकारच्या महिला असाल तरी तुम्ही मोनिशला संपर्क येस, करू शकता. डेफिनेटली. आणि एम्पॉवरमेंट म्हणजे काय असतं, तर मुळातच महिलांच्या हाती आर्थिक पॉवर येणं हे तितकंच महत्वाचं आहे. मोनिश, तुमच्या या सगळ्या कामाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आणि असेच अनंत महिला उभं करत राहा. एक Yes. महिला उभी राहिली की एक घर नक्की हो, उभं राहतं. हो. तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.